हे बघ तेजप्रताप, मला माहितीये तुला तुला राग आला असेल मला. त्या वेळेस जे जे योग्य वाटलं ना ते केलं मी. मला माहितीये माझं चुकलं. मी सगळं आधी क्रॉस चेक करायला हवं होतं, मी नाही केलं. आय एम सॉरी. बॅटरी पण डाऊन झाली. अरे चहा देव. मी बोलतेय ना काहीतरी तुझ्याशी. हे बघ माझा गैरसमज झाला, त्या खंडू तुपेमुळे हे सगळं झालंय. त्यांनी माझ्यासमोर इतकं चुकीचं चित्र उभं केलं ना. माझी चूक झाली. माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला. खरंच खरंच आय एम सॉरी. या लवकर. रागावलायस ना तू माझ्यावर? राग नाही आला, वाईट वाटलं, हर्ट झालं खरं तर. नाही मी एक विचारू का तुम्हाला? नाही एवढा कुठला राग आहे हो माझ्याबद्दल तुम्हाला? नाही तुमच्या लेखी माझ्याकडनं चुका झाल्या असतील, पण तुम्ही जी आता वागलात ती चूक तरी मान्य करा. अरे इतका वेळ काय म्हणाले मी तुला? मी तेच सांगायचा प्रयत्न करत होते. काय झालं ते सगळं एक्सप्लेन केलं ना. काय झालं का? काय झालं? असं का बोलतोस तुम्ही आता? तू तोंड धुत होतास तेव्हा सांगितलं ना मी सगळं. ते खंडू तुपेंच्या बोलण्यावरच झालं हे सगळं. देवा, या कानाला येऊन सांगितलं काय नाही सगळं? काही म्हणालस का? नाही काही नाही. हेच मी सांगतोय. हे तुम्ही असे तोंडात पुटपुटतात ना, तेच काय कळत नाही. माणसानं कसं स्पष्ट बोलायचं. अजून स्पष्ट बोलू? ते खंडू तुपेच्या बोलण्यामुळे हे सगळे गैरसमज झाले होते. हेच तुम्हाला मी सांगितलेलं खरं नाही वाटत, दुसऱ्यांनी सांगितलेलं खरं वाटतं. तुम्ही ठरवूनच ठेवलंय की मी चुकीचाच आहे. इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर वाद घालायचा आहे का तुला माझ्यासोबत? मी नाही वाद घालत. नेहमी वाद तुम्हीच घालता. मी आता ठरवलंय, मी आता काय बोलणारच नाही, कारण मीच चुकीचा असतो नेहमी. म्हणजे तुला राग आलाय? माझा राग दिसतोय तुम्हाला, माझं प्रेम नाही दिसत. हे बघ विषय आता भलतीकडे जातोय. आता तुम्ही आणि मी आई म्हणल्यावर प्रेमाचा विषय येणारच ना. तुम्हीच बघा की एवढं तुम्ही मला सोडवायला आलात, माझ्या बाजूने बोललात, म्हणजे तुमचं प्रेम आहे माझ्यावर. तुम्हाला मान्य करायचं नाही. मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. असं कसं वाटत नाही? किती हक्कानं बोलत होता आतमध्ये. तेजप्रताप बास झालं. नाही खरंच खरंच हे सगळं ना आता खूप वेगळ्या दिशेने जातंय. मला तुला काहीतरी सांगायचंय, ते आता फक्त नीट ऐकून घे प्लीज. तुम्हाला आणि काय सांगायचं असेल? आय एम सॉरी. काय म्हणला? आय एम रिअली व्हेरी सॉरी. काय काय म्हणला तुम्ही? काय म्हणजे? आय एम सॉरी, आय एम सॉरी म्हणाले. शपथ खरंच सांगा, तुम्ही खरंच हे म्हणला का मीच काहीतरी चुकीचं ऐकलं? आय एम सॉरी असंच म्हणला तुम्ही नक्की? अजून काय म्हणणार आहे मी? हे बघ मी आय एम सॉरी म्हणाले. माझी चूक मी ऍक्सेप्ट केली आहे. परत एकदा म्हणा ना. हा लई दिवसानं ऐकलं मी.
लय भारी वाटलं. फर्स्ट टाइम म्हणलं तुम्ही. म्हणा परत एकदा म्हणा. अरे म्हणाले ना. नाही म्हणलं पण परत एकदा म्हणा. म्हणा. हा नाहीतर 70 उठाभाषा काढा. ती कान पकडू. काय 140 उठाभाषा. तू मूर्ख आहेस का? कुठे होता पण? आता 210 उठाभाषा काढते. काढा. ऐक ना, खरंच मोठ्या भाषा काढायच्या आहेत? हा काढायचेच म्हणजे काढायचेच आहे. त्याशिवाय मी माफच नाही करणार तुम्हाला. हा काढा काढा. कान पकडू ना. ओ काय करताय तुम्ही हानकी पाडू. बघा आता हे पण करायला तयार झालं तुम्ही. म्हणजे तुमचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. बघ मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय माझं आता. मग त्याच्या पुढे जाऊ दे की तुमची गाडी. म्हणजे मला पण मी टू म्हणता येईल असं पण काहीतरी बोला की. काय 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 म्हणायचंय तुला नक्की? काय नाही काय नाही. तुम्ही एक काम करा. तुम्ही आय एम सॉरीच म्हणा परत. हा का? का मला नाचायचंय. नाचायचंय म्हणजे म्हणा तुम्ही आय एम सॉरी म्हणा. तुमचं आय एम सॉरी सुद्धा आय लव्ह यू टू म्हणल्यासारखंच वाटते. काय 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 पुटपुटतोस? काय नाही काय नाही. तुम्ही म्हणा ना आय एम सॉरी म्हणा एकदा. त्याशिवाय मी माफ नाही करणार ना तुम्हाला. हा आय एम सॉरी. नाचणार नाही आहेस आता? सिरियसली घेतलं. नाचणार की नाचणार. ये आय एम सॉरी म्हणलं तुम्ही. हानकी वाढीव तुम्ही आय एम सॉरी म्हणलात